पुस्तक भटोबाचा कर्दनकाळ ज्योतिबा, लेखक पुरुषोत्तम खेडेकर। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। ब्राह्मणाचा विरोध, ख्रिश्चन व मुसलमानांचे सहकार्य। 11 एप्रिल 1827 साली महात्मा फुले यांचा जन्म झाला। ज्योतिबा 1 वर्षाचे असतानाच त्यांची आई वारली। वयाच्या 7व्या वर्षी गोविंदरावांनी ज्योतिबाला शाळेत घातले। ते शिक्षण घेत असताना त्यांची हुशारी ब्राह्मणास पाहावेना। हा पोरगा कुणबटाचा आहे, शिकला तर सर्व भूमिपुत्रांना जाग करेल। ब्राह्मण बहुजनांना शाळेतच घेत नव्हते, परंतु ब्रिटिशांच्या 1813च्या सनदेनुसार त्यांना शूद्रांना शाळेत घ्यावे लागत होते। ब्राह्मणांनी कट कारस्थान करून ज्योतिबाला शाळेतून काढले। ज्योतिबालाच शाळेतून काढले असे नाही, तर सर्व ब्राह्मणांनी असा प्रचार सुरू केला की शूद्रांना शिक्षण देऊन ब्रिटिश सरकार त्यांचे परंपरागत धंदे बंद करणार आहे। या भटांच्या अप्रचारामुळे कित्येक मुले विद्येपासून दूर राहिली। ब्राह्मण शिकले, ब्रिटिशांचे नोकर बनून बहुजनावर अन्याय अत्याचार करू लागले। ज्योतिबाला ब्राह्मणांनी शाळेतून काढले हे गोविंदरावांचे शेजारी गफार मुन्शी बेग यांच्या लक्षात आहे। गफार मुन्शी व लेजीट साहेब या दोघांनी गोविंदरावास उपदेश केला, सर्व प्रकारचे सहकार्य केले। ज्योतिबाला शिक्षण घेणे किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले व पुन्हा वयाच्या 14व्या वर्षी मुसलमान व एक ख्रिश्चन त्यांच्या सहकार्याने महात्मा फुले शाळेत जाऊ लागले। त्यामुळेच पुढे ते महात्मा झाले। फुले ज्या धर्माचे होते त्या धर्माच्या ठेकेदारांनी त्यांना शाळेतून काढले। उलट ख्रिश्चन व मुसलमानामुळे ते शाळेत गेले। ज्योतिबांनी पुढे गोविंदरावांचे घर सोडल्यानंतर उस्मान शेख या मुसलमान स्नेहाने त्यांना आश्रय व सर्व प्रकारचे सहाय्य केले। एवढेच नाही तर उस्मान शेख यांनी आपली भगिनी फातिमा शेख यांना सावित्री ज्योतीच्या शाळेत पाठवले। ती शिकली व सावित्रीबाईच्या बरोबरीने पहिली शिक्षक असली। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय, टेक केअर।